नमस्कार मंडळी, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. तर तुमचंही असं होतं का गडबडीत एखादं काहीतरी डोक्यात मनात काहीतरी असलं की गडबडीत एखादी चूक होऊन जाते. तर माझ्या हातून पण आज अशीच चूक झालेली आहे. तर ती चूक कोणती ती तुम्हाला दाखवते. तर त्यापूर्वी मी आज म्हणजे काय स्वयंपाक केला ते दाखवते तुम्हाला. तर इकडं मी बटाट्याची भाजी बनवलेली आहे. तिखट टाकून बटाट्याची भाजी बनव. साक्षीमुली बटाट्याची भाजी बनवून बटाट्याची भाजी बनवली. 4-5 चपात्या केल्या, 2 भाकरी बनवल्या. तर इथं आहे भाकरी. आणि काल मी साबुदाण्याच्या सालपापड्या केल्या होत्या, तर नीट वाळल्या पण नाही त्या. आणि वाळल्या नाही तर पण साक्षू म्हणजे मला तळून दी, म्हणून मग आता तळून दिल्या साक्षूला. त्या व्यवस्थित भाजल्या नाहीत कारण मी तव्यात तळल्या होत्या आणि तेल थोडंसं टाकलं होतं. आणि आता जी मी चूक केली आहे ती तुम्हाला सांगते. इकडं हे झाकण आहे, ते गव्हाच्या पिठाचं झाकण आहे. आणि ह्याच्यामध्ये मी चपात्या करायला गव्हाचं पीठ घेतलं होतं. आणि जे राहिलेलं गव्हाचं पीठ चपात्या करून होतं ते मी नेऊन ज्वारीच्या पिठात टाकलं. त्यामुळं मग आता हे ज्वारीतलं एवढं पीठ म्हणजे काढून घ्यावं लागलं. कारण गव्हाच्या पिठात ज्वारीच्या पिठात गव्हाचं पीठ घातलं का भाकरी व्यवस्थित येत नाही, चिकट येतात. म्हणून मग आता हे त्यातलं वरचं पीठ एवढं सगळं काढून घेतलं. आता हे थालीपीठासाठी वगैरे वापरणार आहे. तसेच भरपूर किचनवरती राडा पडलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं मी भातुरल्यासाठी ज्वारी भिजू घातली होती. तर आज त्याचा 4था दिवस आहे आणि ज्वारी पाण्यातून काढलेली आहे. आता ती सुकवायला ठेवणार आहे फॅनखाली. इकडं मी ज्वारी सुकायला ठेवलेली आहे फॅनखाली. तर ह्या साबुदाण्याच्या उपवासाचे सालपापड्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तिकडून क्लिक करा.